नमस्कार बालमित्र हो, आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे। या सणाला आपण गोकुळ अष्टमी असेही म्हणतो। दरवर्षी हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात। श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे 8वे पुत्र होते। श्रीकृष्ण जन्मदिवसाच्या स्मरण म्हणून ही जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते। त्या काळी मथुरेचा राजा खूप अत्याचारी व अन्यायी होता। त्याला एकदा अशी आकाशवाणी झाली होती की त्याची बहीण देवकी हिचा 8वा पुत्र त्याचा वध करेल, म्हणून कंसाने देवकी व वासुदेवाला बंदी बनवून अंधाऱ्या कोठडीत ठेवले। कंसाने देवकीच्या 7 मुलांना मारले। देवकीला जेव्हा 8वा पुत्र जन्मला तेव्हा भगवान विष्णूंनी वासुदेवाला असा आदेश दिला की या पुत्राला नंदाच्या घरी ठेव। त्यानुसार वासुदेवाने आपल्या 8व्या पुत्राला यशोदा माता व नंदन बाबा यांच्या घरी सुरक्षित ठेवले। श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी सर्वत्र भक्तिमय वातावरण असते। श्रीकृष्णाची सर्व मंदिरे सजवली जातात। या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात। सर्वत्र श्रीकृष्णाचे भजन व कीर्तन केले जाते। जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपालकाला असतो। या दिवशी दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण सर्वांना आनंद व उत्साह देतो। हा सण वाईट परिस्थितीत असताना देखील यश कसे मिळवावे याची शिकवण देतो। धन्यवाद मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।